चला नमस्कार. अतिशय खुश खबर आहे. एसटी महामंडळामध्ये जे सहकारी कर्मचारी किंवा विद्यार्थी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी पुढील 15 ते 20 दिवसामध्ये एसटी महामंडळाची 17,000 प्लस जागेसाठी जी भरती ती येण्याची दाट शक्यता आहे. कारण तयारी अंतिम टप्प्यात आहे आणि 3,000 बसेसचा ताफा एसटी महामंडळाच्या ह्याच्यामध्ये दाखल झालेला आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जी 17,000 प्लस जागेची भरती जी की कॉन्ट्रॅक्ट बेस, सध्या तरी कॉन्ट्रॅक्ट बेस आहे, ती पुढे चालून परमनंट होऊ शकते. त्याच्यामुळे या भरतीला जे विद्यार्थी प्रयत्न करत आहात, जे वाट पाहतात त्यांच्यासाठी खुश खबर आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आताच मित्रांनो 3,000 बसेस या ज्या काय आहेत त्या एसटी महामंडळाच्या अंडर 3,000 नवीन दाखल झालेल्या आहेत. आता टोटल 8,000 बसेस आहेत. म्हणजे हे 8,000 बसेसचं 2026 मध्ये टार्गेट पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. तात्पुरत्या 3,000 इथे दाखल झालेल्या आहेत. राहिलेल्या ज्या 5,000 नवीन बसेस आहेत त्या टप्प्याटप्प्याने प्रत्येक महिन्याला 300 ते 500च्या रेंज मध्ये मित्रांनो दाखल होणार आहेत एसटी महामंडळामध्ये. म्हणजे इथं प्रचंड प्रमाणात मॅन पॉवर लागणार आहे. त्याच्यामुळेच ही 17,000 प्लस जागेची भरती सरकारने नियोजन केलेलं आहे. म्हणजे प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी रोजगार मिळणार आहे. म्हणून ह्या भरतीचं अपडेट आजचं सर्व तुम्ही शेवटपर्यंत बघा. सगळी वयोमर्यादा, पात्रता, शिक्षण आणि कुठले पद या भरतीमध्ये असणार आहेत त्या सांगणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, पदाचा जर तुम्ही इथे विचार केला तर मित्रांनो चालक असणारे, वाहक असणारे आणि सहायक आणि क्लर्क हे 3-4 साधारणपणे पद इथे 100% असणार आहे. ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये हे सुद्धा नमूद केले जाईल. परंतु आता इथे ज्यांचं चालक वाहक साठी तयारी करतात, चालक म्हणजे ड्रायव्हर, वाहक म्हणजे कंडक्टर, सहाय्यकामध्ये मित्रांनो तुमचं ITI येतं. ITI मध्ये तुमचं मोटर मेकॅनिकल झालं असेल, डिझेल मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिशियन असेल तर इथे त्यांना बऱ्यापैकी चांगला स्कोप आहे ऍज कम्पेअर टू अदर ट्रेड ज्यांचे झाले त्यांना. असं नाही की प्रत्येकाला इथे स्कोप आहे, 100% स्कोप आहे. चालक आणि वाहकासाठी मित्रांनो तुमचं शिक्षण 10वी ते 12वी एवढं कमीत कमी झालेलं पाहिजे. आणि तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल, एक्सपिरियन्स एखादा 2 वर्षाचा ड्रायव्हिंगचा, तर अतिशय बेस्ट तो तुमचा पॉझिटिव्ह पॉइंट इथे ठरणार आहे. म्हणजे सिलेक्शन चान्सेस, तुमचा चान्स इथे आणखी वाढणार आहे कारण तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे. मित्रांनो लक्षात घ्या, त्याच्यानंतर जे वाहक आहेत आणि हे जे काही सर्व पद आहेत त्याच्यामध्ये मुले आणि मुली दोघांना सुद्धा इथे संधी मिळणार आहे. आता याच्यामध्ये दुसरा पॉइंट काय असणार आहे, शिक्षणाबाबतीत 10वी 12वी आणि दुसरं जर तुम्ही ड्रायव्हर पदासाठी प्रयत्न करत असाल, ड्रायव्हिंग पदासाठी, तर मोटर व्हेकलचं तुमच्याकडे हेवी मोटर व्हेकलचं लायसन्स असणे कंपल्सरी आहे. जर लायसन्स नसेल तर डायरेक्टली तुमचं सिलेक्शन इथे होणार नाही, डायरेक्ट तुम्ही भरतीतून आउट होणार. म्हणून ज्यांच्याकडे लायसन्स नसेल त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायचंय. प्लस म्हणजे तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर लायसन्स 100% तुमच्याकडे असणार, परंतु जर नसेल तर आवश्यक आहे. त्याच्यानंतर 12वी शिक्षण लागणार आहे, 10वी ते 12वी. ITI मध्ये जर तुमचं झालेलं असेल अप्रेंटिस जर एसटी महामंडळात झालेला असेल तर त्याचा थोडासा परिणाम किंवा तुमचा फायदा तिथे तुम्हाला नक्कीच होणार आहे. या ठिकाणी तुमचं मोटार मेकॅनिक असेल, डिझेल मेकॅनिक असेल किंवा इलेक्ट्रिशियन असाल, ITI ट्रेड ज्यांचा झालेला आहे त्यांना इथे मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. बाकीचे जे ते कोर्स आहेत, ट्रेड कोर्स ITIचे, त्यांना सुद्धा इथे संधी असणार आहे. परंतु हे जे ज्यांचे मेन 3 कोर्स झालेले आहेत, ह्या 3 पैकी इथं सर्वात जास्त चान्स इथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. काही विद्यार्थी काय करत असतात, ITI झाल्याच्या नंतर अप्रेंटिस करत असतात. अप्रेंटिस काही एसटी महामंडळात करतात, काही प्रायव्हेट कंपनीमध्ये करतात किंवा अजून दुसऱ्या एखाद्या वर्कशॉप मध्ये करतात. परंतु जर इथे तुमचं ट्रेड मित्रांनो एसटी महामंडळात मध्ये, एसटी वर्कशॉप मध्ये जर अप्रेंटिस झाली असेल तर इथे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. लक्षात घ्या. दुसरा पॉइंट आहे क्लर्क पदासाठी तुमचं ग्रॅज्युएशन इथे म्हणजे पदवी इथे तुम्हाला आवश्यक लागणार आहे. आता पदानुसार किती जागा आहे ते ऑफिशियल नोटिफिकेशन आल्याच्या नंतर त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवतो. तोपर्यंत जे विद्यार्थी वाट पाहत होते त्यांनी बाकीचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. आणि दुसरी गोष्ट, मोटर व्हेकल म्हणजे लायसन्स तुमचं ते कंपल्सरी काढून ठेवा. तिसरा पॉइंट असणार आहे इथे डॉक्युमेंट्स काय लागणार आहे आणि सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे मित्रांनो.
लक्षात घ्या, डॉक्युमेंट अगोदर रेडी करणे कधीही महत्वाचे, खूप गरजेचं आहे. कारण की सगळी प्रोसेस होतं आणि तुम्ही डीव्ही मध्येच तुम्ही आउट झालात तर तुमच्या मेहनतीवर पूर्णपणे इथे पाणी फिरलं जाण्याचे चान्सेस असतात. डॉक्युमेंट नोट डाऊन करून घ्या किंवा तुम्ही कमेंट करा डॉक्युमेंट, त्याच्यावर सगळे तुम्हाला डॉक्युमेंट तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तरीही ओव्हरव्ह्यू डॉक्युमेंट सांगतो मित्रांनो, तुमचं शिक्षण 10वी 12वी ITI ग्रॅज्युएशन यापैकी कुठलेही असेल आणि त्या त्या पदानुसार तुम्ही अप्लाय करणार असाल तर लक्षात घ्या, तुमचं 10वीचं मार्कशीट, तुमचं TC लागणार आहे, त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे, त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागणार असेल जर लागू असल्यास. लक्षात घ्या, कास्ट नुसार जर जागा येते आला तर कास्ट सर्टिफिकेट रिक्वायर्ड आहे जर तुम्ही कास्ट मधून फॉर्म भरणार असाल तर. त्याच्यानंतर तुमचं डोमासाईल लागणार आहे मित्रांनो, रहिवासी लागणार आहे. आणि दुसरं पोलीस व्हेरिफिकेशन मे बी होऊ शकतं किंवा नाही, त्याला एवढी म्हणजे तुमचं नॉन क्रिमी लेअर याच्याबद्दल बोलायचं झालं तर मे बी हे लागू शकतं, परंतु असेल तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी मध्ये तुम्ही काढून ठेवा एक्स्ट्रा डॉक्युमेंट, म्हणजे टाइमावर तुमची धावपळ इथे अजिबात होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे मित्रांनो, ह्या ज्या काय 8000 बसेस आहेत, ह्या 8000 बसेस का इथे सामील करून घेणार आहे सरकार, कारण की प्रवाशांची होणारी जी काही गैरसोय आहे ती थांबवण्यासाठी आणि शासकीय कर्मचाऱ्यांवरचा ताण वर्क प्रेशर कमी करण्यासाठी नवीन 8000 बसेस इथे सरकार सामील करणार होतं. आणि 2026 मध्ये 100% ह्या 8000 बसेस एसटी महामंडळाकडे येतात. त्यापैकी आता सध्या 3000 नवीन बसेस आलेले आहेत मित्रांनो. आता टप्प्याटप्प्याने कधी प्रत्येकी महिन्यात 400 500 600 या रेंज मध्ये टप्प्याटप्प्याने पुढील प्रोसेस ती कंप्लीट करून 8000 इथे बसेस सामील करून घेणार आहे. त्याच्यामुळे काय करायचंय, जे विद्यार्थी सिरियसली ह्या भरतीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी खुशखबर अशी असणार आहे, अंतिम टप्प्यात ह्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे लवकरच एक पुढील 15 ते साधारणपणे 20 दिवसात भरती येण्याची दाट शक्यता आहे. कारण लक्षात घ्या, आता जरी 8000 बसेसचं टार्गेट असलं, आता जर पाहिलं तर 3000 बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये सामील आहेत, परंतु टप्प्याटप्प्याने बसेस येणार आहेत. म्हणून जे काय बिडिंग सुरू होतं, जसं की ही कॉन्ट्रॅक्ट बेस भरती असल्यामुळे काय होतं मित्रांनो, बऱ्याच साऱ्या कंपन्या याच्यामध्ये बिडिंग लावत असतात. म्हणजे त्या कंपनीला सरकारला जे परवडेबल आहे त्या कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट बेसचं टेंडर प्रोव्हाइड करत असतात आणि त्या टेंडरच्या अगेन ती कंपनी ही जी भरती आहे कॉन्ट्रॅक्ट बेस ती 17,000 प्लस जागेसाठी त्याच्यामध्ये ते हायरिंग करत असते. मग हायरिंग केल्याच्या नंतर आता इथे निवड कशी होणार आहे, लक्षात घ्या. निवडीचा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे, कारण निवडीवर सगळ्या गोष्टी ठरत असतात. तर निवड मित्रांनो, तुमचं शिक्षण आहे 10वी 12वी हे तर बेसिक लागणार आहे आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू ह्या गोष्टी होणार आहेत. आणि आता दुसरा महत्वाचा प्रश्न येतो, ह्या गोष्टी झाल्या मग लेखी परीक्षेचं काय. आत्ताच्या म्हणजे इथून मागचं जेवढं काही अपडेट आहे जवळपास लेखी परीक्षा इथे नाहीच असल्यासारखं आहे. परंतु जर झालीच तर काय, कुठले प्रश्न येणार आणि काय वाचायचं, लक्षात घ्या. एसटी महामंडळाची जी भरती आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये जरी लेखी परीक्षा झाली, नोटिफिकेशन मध्ये आलं त्याच्यामध्ये लेखी सुद्धा होणार, तर पेपर जो आहे एकदम सिंपल साधा सोपा असणार आहे मित्रांनो. कारण भरती कॉन्ट्रॅक्ट बेस वरती आहे, परंतु लेखी परीक्षा होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. परंतु आपल्याला प्लॅन बी रेडी करून ठेवावा लागेल. जर लेखी परीक्षा झाली तर त्याच्या सुद्धा तुम्हाला सिलेक्शन झालं पाहिजे. म्हणून डेली तुमचं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे जे एसटी महामंडळाचे पेपर आहेत ते रीड करा, ते सॉल्व्ह करा, जनरल नॉलेज वर भर द्या, बेसिक अभ्यासाची तयारी करून घ्या. म्हणजे लेखीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये झाला की 3 वर्षासाठी तुम्ही इथे नोकरीला लागू शकता. आता जरी ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेस मध्ये असली तरी आता पुढे चालून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. खूप जणांनी विरोध केला होता शासनाला की आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेस भरती नकोच आहे, पुढे 3 वर्षानंतर काय करायचं. लक्षात घ्या, आता जरी 3 वर्षानंतर तुम्हाला ब्रेक देण्याचा वेळ येईल त्यावेळेस आपण पुढची स्ट्रॅटेजी ठरवू शकतो. परंतु आता तुम्ही जर जॉईन झाला म्हणजे इन फ्युचर भविष्यामध्ये ही भरती परमनंट होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत आणि खूप स्ट्रॉंग चान्सेस आहेत मित्रांनो. आता जरी कॉन्ट्रॅक्ट असली तरी पुढे चालून नक्कीच परमनंट होण्याचे चान्सेस आहेत. जरी आता 17,000 प्लस जेवढे काही व्हॅकन्सी त्या सगळ्या भरल्या,
सगळ्यांना जरी परमनंट नाही केले त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये पार्शालिटी केली जाईल, म्हणजे त्याच्यामध्ये निवड प्रक्रिया केली जाईल कोणाला परमनंट करायचं व सरकारची रिक्वायरमेंट किती आहे, ड्रायव्हर पदासाठी किती आहे, वाहक पदासाठी, क्लर्क, ITI विद्यार्थी, सर्व मेकॅनिक पदासाठी किती जणांची रिक्वायरमेंट आहे, त्याच्यानंतर त्यांची एक सरकार वेगळी स्ट्रॅटर्जी ठरवेल की आता ह्या 17,000 जर आता त्यांनी पूर्ण कॉन्ट्रॅक्ट बेस जरी भरल्या तरी पुढे परमनंट करण्यासाठी त्याच्यावर वेगळा क्रायटेरिया अप्लाय केला जातो. म्हणजे असं नाही होणार की आता तुमचं सिलेक्शन झालं पुढे एक्सटेंड म्हणून परमनंट म्हणून एक्सटेंड भरती झाले तर सगळ्यांनाच इथे संधी आहे असा सुद्धा त्याचा अर्थ बिलकुल होत नाही. परंतु बऱ्यापैकी 90% स्टुडंट्सला याचा नक्कीच फायदा होईल, कारण की एकदा परमनंट झालं की सगळ्यात महत्वाचा फायदा शासकीय सर्व सुविधा तुम्हाला मिळणार आहेत. दुसरी गोष्ट स्थिरता येणार आहे नोकरीमध्ये, म्हणजे 3 वर्षानंतर पुढे काय हा क्वेश्चन मार्कचा प्रश्नचिन्ह तुमच्यावरती कधीच आयुष्यात उभा टाकणार नाही. आणि चौथी गोष्ट सगळ्या मेडिकल फॅसिलिटी, लोन फॅसिलिटी, शासकीय फायदे सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि इयरली तुमचं इन्क्रिमेंट सुद्धा होत असतं. त्याच्यामुळे भरती स्टेबल आहे, भरती चांगली आहे म्हणून तयारी जोरदार करा. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट सांगण्यापेक्षा शेवटची एकच फायनल गोष्ट सांगतो, लवकर जाहिरात येणार आहे 15 ते 20 दिवसामध्ये. मागे पुढे थोडंफार होऊ शकतं याच्यामध्ये सुद्धा, कारण ह्या 6-7 महिन्यापासून हाच गोंधळ उडालेला आहे. भरती कधी येणार, म्हणजे ही भरतीची प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये वारंवार मीटिंग घेत आहे सरकार, त्याच्यामध्ये स्ट्रॅटर्जी ठरवत आहे. बाकीच्या गोष्टी तुमच्या एसटी महामंडळामध्ये आणखी नवीन बसेस किती, मॅन पॉवर कसं, वर्क प्लॅन कसं असणार आहे, शासनावर त्याचा किती लोड येणार आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी शासनाला थोडा वेळ लागत असतो. त्याच्याचमुळे ही भरती लांबणीवर गेली होती, पुढे ढकलण्यात आली होती आणि पाठीमागे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, पोलीस भरती, बाकीच्या भरती प्रोसेस असल्यामुळे थोडासा या भरतीला नक्कीच डिले झालेला आहे. परंतु मला असं वाटतं की आता जर आत्ताच्या अपडेटनुसार, ताज्या अपडेटनुसार जर पाहिलं तर पुढच्या महिन्यात तर 100% चान्सेस आहेतच, नक्कीच यायला पाहिजे. आता जर भरती लांबणीवर गेली तर खूप मोठा महाराष्ट्रामध्ये गदारोळ नक्कीच निर्माण होऊ शकतो, कारण खूप सारे तरुण बेरोजगार आहेत, म्हणून त्यांच्यासाठी भरती खूप फायदेशीर आहे. म्हणून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे सगळे डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवा, बॅच बिल्ला काढून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर तुमचं लेखीची सुद्धा बेसिक तयारी करून ठेवा आणि इंटरव्ह्यूची सुद्धा तुम्ही तयारी करून ठेवा, जेणेकरून तुमचा इथं फेल होण्याचा कुठलाच एकही चान्स देऊ नका. स्वतःला तुम्ही इथे प्रूव्ह केलं तर 3 वर्षानंतर तुमचं फायनल करेक्शन जे काही तुमचं करिअर आहे ते खूप हाय लेवलला जाऊ शकतं. म्हणून नक्कीच या भरतीची खूप सारी तयारी करा मित्रांनो. दुसरा प्रश्न, तुमचे काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा, किंवा डॉक्युमेंट रिलेटेड काही इश्यू असेल, बॅच बिल्ला कसा काढायचा त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलाय. आणखी काही व्हॉट एव्हर जे तुमचे प्रश्न असतील ते कमेंट मध्ये नक्की विचारा, त्याचं सोल्युशन मित्रांनो मी नक्कीच तुम्हाला देईल. मित्रांनो इथेच थांबतो, नवीन अपडेट सोबत भेटूया. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. राम राम.